आज आपण बेसनाचे लाडू पाहणार आहोत। एकदम मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे आणि खाताना अजिबात टाळायला न चिकटणारे, एकदम परफेक्ट मोजमापासहित आपण हे बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आणि हे लाडू कसे बनवायचे हे अगदी व्यवस्थित आणि सविस्तर सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। या पद्धतीने तुम्ही जर बनवले तर तुमचे बेसनाचे लाडू कधीच फसणार नाही, अगदी व्यवस्थितच तयार होतील। चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे। भांडं शक्यतो मोठंच घ्यायचं, त्यामुळे हलवताना व्यवस्थित हलवलं जाईल। तर इथे मी मोठी कढई घेतलेली आहे आणि आता आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे। तर एका वाटीमध्ये ह्या मेजरमेंटचा जो कप आहे त्यामध्ये मी मोजून बेसन पीठ घेतलेलं आहे। 2 कप हे मी बेसन पीठ घेणार आहे आणि ते आपल्याला घ्यायचं आहे चाळून, व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जे गुठळ्या काही असतील, घाण असतील तर ते निघून जाईल। तर 2 कप घेणार आहे आणि तोच कप आपल्याला शेवटपर्यंत वापरायचा आहे। तर सुरुवातीला 1 कप मी ह्यामध्ये घालून चाळून घेतलेला आहे आणि आता दुसराही कप या चाळणीमध्ये घालून घेतलेलं आहे बेसन पीठ, तेही आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता हे चाळलेलं बेसन पीठ सुरुवातीला आपल्याला 1-2-3 मिनिटं गॅसवरती लो टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, तूप न टाकता। सुरुवातीला तुम्हाला तूप न टाकताच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं। 1-2 मिनिटच फक्त तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये तूप घालायचं आहे। सगळे जिन्नस, सगळे जे पदार्थ आपण यामध्ये वापरलेत ते आपल्याला मोजूनच घ्यायचे आहेत। आता इथे मी बेसन पीठ भाजून घेणार आहे। आता आपण घेऊया साखर। पिठी साखर सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे। पिठी साखर फक्त तुम्हाला गोडाचं प्रमाण किती पाहिजे त्यानुसार तुम्हाला घालून घ्यायची आहे। तर इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, तर त्याच्या निम्म आपल्याला घ्यायची आहे पिठी साखर। तुम्हाला जर गोड कमी हवे असेल तर तुम्ही त्यापेक्षा कमी सुद्धा करू शकता किंवा थोडीशी वाढवू सुद्धा शकता। गोडाचं प्रमाण तुम्हाला अंदाजे घ्यायचं आहे तुमच्या प्रमाणानुसार। तर मी गोड त्या हिशोबानेच घेतलेला आहे। आता आपल्याला तूप सुद्धा मोजूनच घ्यायचं आहे। 2 वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला 1 ते पाऊण वाटी इतकं तूप घ्यायचं आहे, साजूक तूप घ्यायचं आहे। आणि तूप घालताना मात्र घाई लगेच करायची नाहीये, थोडं थोडं तूप घालायचं आहे। बऱ्याच वेळा डाळीचं पीठ कुठल्या क्वालिटीचं आहे त्यावर सुद्धा डिपेंड असतं। बऱ्याच वेळा आपण मोजून म्हणतो की 1 वाटी घेतले तर अर्धी वाटी अशा हिशोबाने आपण घेतो, पण बऱ्याच वेळा काय होतं की तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर लाडू वळले जात नाही। त्यामुळे तूप सुरुवातीला घालताना थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी बेसन पीठ कोरडंच भाजून घेतलं आहे, त्यानंतर यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा 2 वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि जवळजवळ पाऊण वाटी इतकं मी यामध्ये तूप घालून घेणार आहे। तर थोडं थोडं सुरुवातीला घालायचं आहे, जसं आपल्याला गरज पडेल तसंच घालून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी अर्धं तूप यामध्ये घालून घेतलं होतं आणि आता जे उरलेलं तूप होतं ते सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे। जसं जसं पीठ भाजत जातं तसं तसं ते सैल होत जातं। बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं सुरुवातीलाच की तूप कमी पडलेलं आहे, कारण अजून ते पातळ झालेलं नाही आहे, घट्टच आहे। तर टेन्शन घेऊ नका, जसं जसं भाजत जातं तसं तसं पीठ हे सैल होत जातं। त्यामुळे लगेचच एकदम घालून तूप घालण्याची घाई अजिबात करू नका, थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जरी वाटलंच शेवटपर्यंत की तूप कमी आहे तर 1-2 चमचे एक्स्ट्राचे तुम्ही तूप यामध्ये घालून घेऊ शकता। तर इथे मी बघा तूप घालून घेतलेलं आहे, जेवढं राहिलेलं होतं तेवढं सगळं यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता थोडंसं घट्ट वाटतंय, पण जसं मी भाजणार आहे तसं ते थोडंसं सैल होणार आहे। तर आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवरतीच बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। आदनं मधनं हाय फ्लेमसुद्धा करायची आहे, पण सतत हलवायचं आहे, अजिबात हात थांबवायचा नाही। त्यामुळे काय होतं की जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर बेसन पीठ करपू शकतं आणि लाडवाला करपट वास येतो। त्यामुळे अजिबात करपून द्यायचं नाही आहे, व्यवस्थित खरपूस रंगाचं होईपर्यंत तुम्हाला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। कारण बेसन पीठ भाजताना छान फसफसतं, तेव्हाच लक्षात येतं की बेसन पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे आणि घरात छान असा वास सुटतो बेसन पिठाचा। तर तोपर्यंत व्यवस्थित तुम्हाला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे, कच्चं अजिबात ठेवायचं नाही आहे। आणि इथे जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे थोडासा रवासुद्धा घालून घेऊ शकता भाजताना। बरेच जण बेसनाचे लाडू बनवताना त्यामध्ये रवासुद्धा घालतात, तर तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही 1-2 चमचे यामध्ये रवासुद्धा घालून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता इथे बेसन पीठ आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे, अगदी थोडंसं, म्हणजे रूम टेम्परेचरचं दूध मी इथे घेतलेलं आहे। 2-3 चमचे इतकं आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं बेसन पीठ अजिबात कच्चं राहत नाही, व्यवस्थित शिजलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपण बेसनाचा लाडू खाताना बऱ्याच वेळा टाळायला चिकटतो, दाताला चिकटतो, तर इथे या पद्धतीने जर तुम्ही दूध घालून बनवले तर अजिबात टाळ्यालाही चिकटत नाही आणि दातालाही चिकटत नाही, व्यवस्थित असे तयार होतात आणि अगदी पेढ्यासारखे तयार होतात। तर इथे मी थोडंसं दूध घालून घेतलंय आणि आपल्याला एकसारखं सतत हलवायचं आहे, जोपर्यंत त्याचा फेस आहे ना तो पूर्ण जात
नाही आणि थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवायचं आहे. लक्षात ठेवा, लो टू मिडियम फ्लेमवरतीच तुम्हाला हे बेसन पीठ भाजायचं आहे आणि आदनमधनं तुम्हाला तो मिडियम टू हाय फ्लेमसुद्धा करायचा आहे. पण हलवताना अजिबात हात थांबवायचा नाही, व्यवस्थित बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे बेसन पीठ अगदी व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जरा थंड होऊन द्यायचं आहे, कारण थंड झाल्याशिवाय तुम्हाला यामध्ये पिठी साखर मिक्स करता येणार नाही. अगदीच थंड करू नका, तुमच्या हाताला सोसवेल झेपेल इतकेच तुम्हाला थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला यामध्ये पिठी साखर मिक्स करता येईल. तर बेसन पीठ आपलं इथे झालेलं आहे थंड आणि आता यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे. कमी गोड हवं असल्यास तुम्ही त्यानुसार तुम्हाला प्रमाण कमीसुद्धा करता येऊ शकतं. तर मी यामध्ये पिठी साखर घालून घेतलेली आहे. आता ती आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता चवीनुसार थोडीशी आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल. तर यामध्ये मी थोडीशी वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालून घेऊ शकता. मी अजिबात ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार नाही आहे, कारण माझ्या मुलींना किंवा माझ्या घरात ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेले अजिबात आवडत नाही. फक्त दाखवायचे म्हणून मी थोडे यावरती बदाम लावून घेणार आहे. तर आपलं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून इथे झालेलं आहे. आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. किती छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे बनवायचे असतील त्यानुसार किंवा त्या आकारानुसार तुम्हाला इथे लाडू वळवून घ्यायचे आहेत. हे बघा, अगदी मस्त तयार होतात आणि थोड्या वेळाने ते अगदी व्यवस्थित सेटसुद्धा होतात, कारण तूप आळलं जातं. त्यामुळे आपले हे बेसनाचे जे लाडू आहेत ते अगदी मस्त व्यवस्थित आकाराचे तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता, मध्यम आकाराचे इथे मी हे बेसनाचे लाडू बनवलेले आहेत. फार मोठेही नाही आहेत आणि फार छोटेही नाही आहेत. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही इथे लाडू बनवून घेऊ शकता. तर आपले ते तयार झालेले आहेत बेसनाचे लाडू. लक्षात आलंच असेल, आकारसुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि बेसनही अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. कुठे कमी नाही जास्त नाही, एकसारखं सगळीकडनं हे बेसन पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. बेसन पीठ व्यवस्थित भाजायचं म्हणजे खाताना ते कच्चं लागत नाही. व्यवस्थित असं 15 ते 20 मिनिटं तुम्हाला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले बेसनाचे लाडू अगदी छान तयार होतात. तर इथे आपले सगळे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत. ते एका ताटामध्ये मी आता काढून घेणार आहे. आता फक्त दाखवायचे म्हणून डेकोरेशन म्हणजे तुम्हाला दाखवायचे म्हणून मी ते फक्त या बेसनाच्या लाडूवरती एक एक बदाम लावणार आहे, कारण मला या बेसनाच्या लाडूमध्ये आमच्या घरामध्ये कोणालाच ड्रायफ्रूट्स किंवा काजू बदाम मनुका घातलेला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी अजिबात लावलेलं नाही. आता फक्त हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचे म्हणून मी यावरती थोडा एक एक बदाम ठेवलेला आहे. तो नंतर ना मी काढून सुद्धा घेणार आहे. तर अगदी छान असे हे बेसनाचे लाडू आपले तुम्हाला लक्षात आलंच असेल, अगदी परफेक्ट असे हे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत आणि खरंच खूप सुंदर तयार होतात. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बनवले तर बेसनाचे लाडू अगदी व्यवस्थित तुमचे तयार होतील आणि हे बेसनाचे लाडू अजिबात टाळ्याला खाताना चिकटत नाही, व्यवस्थित तयार होतात. आणि असं नाही आहे की नंतर ते डब्यात ठेवले त्याचा आकार मोडला किंवा चपटे वगैरे झाले, अजिबात नाही, अगदी व्यवस्थित तयार होतात. याच पद्धतीने बनवायचं आहे. तूप वगैरे घालताना अजिबात घाई करायची नाही, कारण पीठ जसं आपण परतत जातो तसं ते सैल होत जातं. त्यामुळे तूप घालताना सुद्धा जरा काळजी घ्यायची आहे. आणि पहा, मी एक लाडू इथे तुम्हाला तोडून दाखवत आहे. अगदी पेढ्यासारखा तयार झालेला आहे, मस्त तयार झालेला आहे, सॉफ्ट असा आहे आणि सॉफ्ट झाला आहे म्हणून तो अजिबात म्हणजे आकार बदलत नाही आहे, अगदी व्यवस्थित तसा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा असे सोप्या पद्धतीने बनणारे बेसनाचे लाडू नक्की बनवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत. आणि त्याचबरोबर आपल्या हेल्थीज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.